आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। किरकोळ कारणावरून डोक्यात फरशी घालून खून केल्याची घटना विट्यामध्ये उघडकीस आली। राजेंद्र यादव असे मृत मजुराचं नाव आहे। ही घटना गुरुवारी 30 मे रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास येथील कराड रस्त्यावर घडली। याबाबत पार्थ विकास यादव यांनी फिर्याद दिली आहे। या प्रकरणी संशयित सागर वाघमारे यास अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली। याबाबत पोलिसांनी सांगितले की येथील कराड रस्त्यावरील नेवरी रस्त्यावरील एका इमारतीच्या समोर 2 मजुरांची आपापसात किरकोळ कारणावरून वादावादी झाली। यामध्ये संशयित सागर वाघमारे याने राजेंद्र यादव याच्या डोक्यात फरशी मारल्याने ते गंभीर जखमी झाले होते। याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर तातडीने जखमी राजेंद्र यादव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय यंत्रणांनी सांगितले, अशी माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली। दरम्यान नेवरी नाक्यावर खून झाल्याची माहिती समजताच शहरामध्ये खळबळ माजली। बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती। पोलिसांनी तातडीने यंत्रणा गतिमान करीत संशयित सागर वाघमारे याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मेमाणे यांनी दिली। विटा पोलिसांच्या पथकाने अवघ्या 12 तासामध्ये खुनाचा छडा लावत संशयित आरोपी सागर वाघमारेच्या मुसक्या आवळल्या। त्यात अटक करून येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता 6 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक मेमाणे यांनी दिली आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।